आता बघा, एखादी कंपनी असते, ठीक आहे, फॅक्टरी असेल, काम चालू असेल किंवा ऑफिस असेल, तर ऑफिसमध्ये एंट्री वगैरे करत असतील, तर कुठल्याही प्रकारे वर्क कॉन्ट्रॅक्ट दिलं कशा करता, वेन सप्लायड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी, कन्स्ट्रक्शनसाठी दिलं. इम्युएबल प्रॉपर्टी म्हणजे फॅक्टरी किंवा ऑफिसच्या कन्स्ट्रक्शन करता दिलं. पण काय बघतो, इनपुट टॅक्स काही मिळणार नाही. कसला मिळणार नाही? वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस दिली. वेन सप्लायड कशा करता, सप्लाय केली गेली कशा करता, कन्स्ट्रक्शन ऑफ अन इम्युएबल प्रॉपर्टी. आता एक समजा एक 3 मजली बिल्डिंग आहे, 4 मजली करायची आहे, हे असू शकतं. किंवा 3 मजली बिल्डिंग आहे, त्याचं भिंती खराब झाल्या, डागडुजी करायची आहे, मेंटेनन्स करायचं आहे, रिपेअरिंग करायचं आहे, करायला लागतं ना असं आदनामधना. तर याच्यामध्ये एक कसं असतं की ज्यावेळेस बिल्डिंग 3 फ्लोअरची आहे, 3 फ्लोअरची बिल्डिंग आहे, ही जर 4 फ्लोअरची बिल्डिंग होईल, ॲक्च्युली इम्युएबल प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढतच असते, डिप्रिशिएशन काय होत नाही इम्युएबल प्रॉपर्टीचं. तर इथे 3 फ्लोअरची जी बिल्डिंग 4 फ्लोअरची झाली, तर असेटची व्हॅल्यू वाढेल, जी बॅलन्स शीटला असेट दाखवली जाते. तिकडे बिल्डिंगची फॅक्टरीची व्हॅल्यू समजा तिकडे 3 करोड असेल, तर पुढे जसं 1 फ्लोअर वाढवला का तिकडे मग 4 करोड दाखवणार ना. जर मशिनरी पहिले 4 होत्या, त्याची व्हॅल्यू 40 लाख होती, 5वी मशीन घेतली तर 50 लाख आपण दाखवतोच ना. म्हणजे इथे काय होईल, बॅलन्स शीटला असेट जर वाढल्या तर वाढलेली व्हॅल्यू दाखवली जाते. दुसरा कन्सेप्ट काय आहे की छोटा मोठा खर्च होतो, छोटा मोठा खर्च होतो की जर लिकेज आहे, ते लिकेज करता खर्च केला, तर हा खर्च काय बॅलन्स शीटला दाखवणार नाही. जर वर्क कॉन्ट्रॅक्ट दिलं कशा करता दिलं, फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन, रिनोव्हेशन, ॲडिशन, अल्टरेशन, रिपेअर, आणि त्याचा खर्च कुठे दाखवला, टू द एक्सटेंट ऑफ, जर ते कॅपिटलाइज केलं, जर ते कॅपिटलाइज केलं म्हणजे बॅलन्स शीटला दाखवलं, तर ITC रिस्ट्रिक्ट केलंय. मोठा खर्च केलाय, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, तर ITC रिस्ट्रिक्ट आहे. पण लिकेज वगैरे काढलं, मोठी बिल्डिंग आहे, करोडचं त्यांना अब्जावधीचं टर्नओव्हर आहे, आणि 2-5 लाख रुपये खर्च केले, कशा करता, लिकेज करता, मेंटेनन्स करता, थोडं पाणी आतमध्ये येतं म्हणून काय असं केलं, तर मग तो खर्च कुठे दाखवला जातो, समजा 4,50,000 खर्च केला किंवा अगदी 14,50,000 खर्च केला. बिल्डिंगची व्हॅल्यू करोडमध्ये आहे, फॅक्टरी खूप, इथनं बघितलं, नजर आपली जाईपर्यंत फॅक्टरी दिसते, एवढी मोठी फॅक्टरी असेल तर त्याच्या मेंटेनन्सला काही लाख रुपये खर्च होणारच आहेत. मग तो कॅपिटल एक्सपेंडिचर असेल का, तर नाही. खाली काय म्हणतं एक्सप्लेनेशन की वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस कशा करता दिलेली आहे, फॉर द पर्पज ऑफ, आता एक वर्क कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, दुसरं काय केलं जातं की वर्क कॉन्ट्रॅक्ट द्यायचं नाही. एखादी कंपनी आहे, ती काय करते, गुड्स आणि सर्व्हिसेस हायर करते. बिल्डिंग बनवायची, काय लागेल, मजदूर लागतील घ्या, इंजिनियर लागतील घ्या, अर्गडे लागतील घ्या, गुड्समध्ये काय पाहिजे, स्टील, सिमेंट सगळं विकत घ्या आणि करा काम. करणार काय आहेत, रिकन्स्ट्रक्शन, रिनोव्हेशन, ॲडिशन, एकतर कॉन्ट्रॅक्ट द्या किंवा गुड सर्व्हिसेस बोथ रिसिव्ड बाय टॅक्सेबल पर्सन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अन इम्युएबल प्रॉपर्टी. इम्युएबल प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट करायचं कॉन्ट्रॅक्ट द्या किंवा त्याकरता गुड्स सर्व्हिसेस परचेस करा. इन्व्हर्ट सप्लाय घ्यायला लागेल, ITC ब्लॉक आहे. जर कॉन्ट्रॅक्ट दिला किंवा गुड सर्व्हिसेस घेतल्या, कन्स्ट्रक्शन इन्क्लूड्स टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटलायझेशन टू द सेट प्रॉपर्टी. जर ते कॅपिटलाइज होत असेल तो एक्सपेंडिचर, तर ITC मिळणार नाही. पण जर का कॅपिटलाइज होत नसेल तर ITC इलिजिबल असेल. लक्षात, फॅक्टरीची एक बिल्डिंग आहे, नवीन मशिनरी आणायची आहे, बाजूला मोकळी जागा आहे, तिकडे नवीन कन्स्ट्रक्शन केलं, ITC नाही मिळणार. स्वतः कंपनी बांधो की आणा,
गुड्स आणा, सर्व्हिसेस आपण घेऊ वेगळ्या लोकांकडून आणि बांधून घेऊ फॅक्टरी, किंवा मग वर्क कॉन्ट्रॅक्ट देऊ फॅक्टरी उभारणी करता. आता जर हे इम्युएबल प्रॉपर्टी काय म्हटलंय, अदर दॅन प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी करा जर वर्क कॉन्ट्रॅक्ट दिला असेल तर त्याचा ITC मिळतो. पण इम्युएबल प्रॉपर्टी आहे, फॅक्टरीची बिल्डिंग बांधतायत, प्लांट अँड मशिनरी नाही आहे. ओके, वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस जे लोक घेतात आणि देतात, हे काय झालं, एक मला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे तर मी 10 लोकांना सब कॉन्ट्रॅक्ट करतो. तर एक्सेप्ट वेअर इट इज अन इनपुट सर्व्हिस फॉर फर्दर सप्लाय ऑफ वर्क कॉन्ट्रॅक्ट, जे वर्क कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा ITC ब्लॉक नाही आहे. मी वर्क कॉन्ट्रॅक्ट देण्याकरता वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतो तर माझा ITC ब्लॉक नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि प्लांट अँड मशिनरीचा वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस प्लांट अँड मशिनरी करता घेतली तर ती पण ब्लॉक नाही आहे. आणि वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतली आणि त्याचा खर्च प्रॉफिट अँड लॉसला दाखवला तर ITC मिळेल. कळली गुंतागुंत काय याच्यामध्ये. यातना मुद्दे काय येतात की ज्या वेळेस वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस इज अवेल्ड, म्हणजे ITC आहे, ITC ऑन वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस फॉर कन्स्ट्रक्शन इम्युएबल प्रॉपर्टी असेल इज अवेलेबल ओनली इन द फॉलोइंग 3 सिच्युएशन्स. एक, वेन वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस इज अवेल बाय वर्क कॉन्ट्रॅक्टर फॉर बिंग यूज इन प्रोव्हाइडिंग वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस, वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस देण्याकरता सब कॉन्ट्रॅक्ट जर दिले तर वर्क कॉन्ट्रॅक्टचा काय मिळेल, ITC अवेलेबल करता येईल. फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ प्लांट अँड मशिनरी करता घेतलेलं आहे तर त्याचा रिस्ट्रिक्ट केलेला नाही. प्लांट अँड मशिनरीचा वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतली असेल तर त्याचा ITC रिस्ट्रिक्ट केलेला नाही आहे. आणि तिसरं, वेन द व्हॅल्यू ऑफ वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस इज नॉट कॅपिटलाइज, इन दिस केस ITC इज अलाउड टू ऑल रेसिपियंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर लाईन ऑफ बिझनेस. म्हणजे ITC मिळतो म्हणून प्रॉफिट अँड लॉस दाखवा असं काय करता येईल, हे लक्षात घ्या. मी जेव्हा तुम्हाला सांगतोय की तिकडे त्यांनी 3 फ्लोअर होते, 4था फ्लोअर बनवला, किंवा फॅक्टरीची एक बिल्डिंग आहे, बाजूला मोकळी जागा आहे, तिकडे त्यांना गोडाऊन बनवायचे आहे, त्यामुळे तिकडे कन्स्ट्रक्शन केलं गोडाऊनसाठी. तर हा खर्च प्रॉफिट अँड लॉसला तो एक्सपेंडिचर दाखवता येतो ज्याचं जे बेनिफिट आहे अप टू 1 इयरपर्यंत आहे. बिल्डिंग बांधली तर पुढची 40-50 वर्षाची बिल्डिंग काम करणार आहे, त्याचा मेंटेनन्स करायला लागेल मधना, पण बिल्डिंगचं लाईफ किती आहे, 1 वर्षाहून जास्त आहे ना, मग ती कॅपिटलाइजच करायला लागेल. कम्प्युटर घेतला कॅपिटलाइज करायला लागेल, कुठली मशिनरी घेतली ती कॅपिटलाइज करायला लागेल, म्हणजे असेटलाच दाखवायला लागेल, ती असेट आहे. पण जर कम्प्युटरमध्ये आपण काय मेंटेनन्स केला, एखादा पार्ट चेंज केला किंवा एखादा पार्ट रिपेअर केला तर तो खर्च प्रॉफिट अँड लॉसला येईल. असे ते पूर्ववत होण्याकरता केलेला खर्च आहे, असा खर्च पुन्हा पण येऊ शकतो. मशीन जुनी झाली का त्याला असे वरचेवर खर्च करायला लागतात, तर रिपेअर अँड मेंटेनन्स आहे तर प्रॉफिट अँड लॉसला येईल. नवीन फॅक्टरी बनवली, नवीन बिल्डिंग बनवली, गोडाऊन बनवलं, कन्स्ट्रक्शन केलं, वर्क कॉन्ट्रॅक्ट द्या किंवा त्याच्या गुड सर्व्हिस घ्या, ते कॅपिटलाइजच होणार आहे, ते प्रॉफिट अँड लॉसला येऊ शकत नाही. पण एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे त्याचा काय मेंटेनन्स केला असेल मग वर्क कॉन्ट्रॅक्ट देऊन करो किंवा मग गुड सर्व्हिसेस घेऊन करो, जर जो क्रायटेरिया त्यात बसतं की प्रॉफिट अँड लॉस दाखवू शकतो, म्हणजे कुठले खर्च कसे अकाउंटिंग करायचे याचं पण एक काय तत्व आहे, त्यानुसार सगळंच कॅपिटलाइज करता येत नाही आणि सगळेच प्रॉफिट अँड लॉसला घेता येत नाही. तसंच कन्स्ट्रक्शन इम्युएबल प्रॉपर्टी असेल तर फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ प्लांट अँड मशिनरी आहे ITC मिळेल. वेन द व्हॅल्यू ऑफ वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस इज नॉट कॅपिटलाइज आणि वेन कन्स्ट्रक्शन इज नॉट ऑन ओन अकाउंट, स्वतः करता करत नाही, दुसऱ्या करता करतोय. आणि जेव्हा प्लांट अँड मशिनरी हा शब्द येतो, प्लांट अँड मशिनरीमध्ये काय येईल, म्हणजे प्लांट अँड मशिनरी एखादा वर्क कॉन्ट्रॅक्ट दिलं तर ITC मिळेल. तर प्लांट अँड मशिनरी म्हणजे काय, apparatus, equipment and machinery fixed to earth by foundation or structural support that are used for making outward supply of goods, वापरला जातो जे फाउंडेशन स्ट्रक्चर केलं आहे मशिनरीचं, ती जमिनीत फिक्स केलं आहे ते वापरण्यात येतं आउटवर्ड सप्लाय करण्याकरता, तर ते काय प्लांट अँड मशिनरी आहे.
तसंच ज्या मशिनरी आहेत त्याचे काय पार्ट्स असतील ते बदलायला लागतील, लूज झाले फिट करायला लागतील, त्याकरता काय अवजारं लागतात, अपार्टस इक्विपमेंट, तर ते पण त्याच्यामध्ये येईल, प्लांट अँड मशिनरीमध्ये येईल. आलं लक्षात? सच फाउंडेशन अँड स्ट्रक्चर सपोर्ट बट एक्सक्लूड्स, यात काय येणार नाही, काय येणार नाही, द लँड बिल्डिंग और एनी अदर सिव्हिल स्ट्रक्चर त्यामध्ये येणार नाही. तसंच टेलिकम्युनिकेशन टॉवर्स हे प्लांट अँड मशिनरी नाही आहे. तसंच पाईपलाईन लेड आउटसाइड द फॅक्टरी प्रिमायसेस, फॅक्टरी प्रिमायसेसच्या बाहेर जी पाईपलाईन गेलेली आहे ती प्लांट अँड मशिनरीचा भाग नाही. फॅक्टरीच्या आतली जी पाईपलाईन आहे ती प्लांट अँड मशिनरीचा भाग आहे. म्हणजे केमिकल वगैरे बाहेर सोडायचं आहे फॅक्टरीमध्ये, पाईपलाईन आहे ती आहे प्लांट अँड मशिनरी. पण फॅक्टरीच्या बाहेर मग पाईपलाईन जात असेल त्याचा मेंटेनन्स कंपनीने केला तर त्याचा ITC रिस्ट्रिक्ट होणार, कारण ते येत नाही प्लांट अँड मशिनरीमध्ये. कळलं एवढं? छोटे छोटे मुद्दे आहेत त्याच्यावरून मग लिटिगेशन मॅटर का होतात यामुळे होतात. इथे हे दिलंय, आम्ही हे केलंय, तुम्ही म्हणणार की हे अशा प्रकारे तुमची पाईपलाईन फॅक्टरीच्या बाहेर आहे, तुम्ही कसं याचा ITC घेतला. म्हणजे जर तुम्हाला एवढे मुद्दे माहिती असतील तर मग तुम्ही काय कराल, हे कसलं बिल आहे, हे काय केलं होतं, हे कसं केलं होतं, मग ते बिल वाचल्यावर ते कळतं हे फॅक्टरीच्या बाहेरचा मेंटेनन्स केलं आहे. मग तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल की हा ITC तुम्ही रिव्हर्स करायला पाहिजे, हा ITC तुम्हाला उपलब्ध नाही आहे कारण तो येत नाही प्लांट अँड मशिनरीमध्ये. कन्स्ट्रक्शन रिकन्स्ट्रक्शन अशा कुठल्याही प्रकारचा खर्च आहे त्यामध्ये तो येतो आणि तो हे असे तुम्ही मुद्दे घेऊ शकता. तुम्हाला जेवढं बारकाईने ह्या गोष्टी कळतील तेवढे तुम्ही पॉईंट रेज करू शकता. सेक्शन 10 मध्ये काय परचेस केले, सप्लायर टॅक्स घेतच नाही ना, रिसिपियंट कडे सप्लायर टॅक्स घेते, तो भरतो 1% स्वतःच्या पॉकेटमधनं भरतो. बिलर रेकॉर्ड करतो का, नाही करत. बिलर तो रेकॉर्ड नाही करत, तो 1% भरतो आणि रिसिपियंट बोलत मी 1% ITC घेतो. गुड सर्व्हिसेस आर बोथ ऑन विच टॅक्स हॅज बीन पेड अंडर सेक्शन 10. सेक्शन 10 मध्ये ITC ऑन इनवर्ड सप्लाय रिसिव्ड बाय टॅक्सेबल पर्सन फ्रॉम अ कंपोजिशन सप्लायर इज नॉट अलाउड. तसंच जो नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन आहे, परदेशी व्यक्ती आहे, डोनेशन घेतो मर्यादित कालावधी करता, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, त्याला फक्त गुड्स इम्पोर्ट केले तरच ITC मिळतो, बाकीचा त्याला ITC रिस्ट्रिक्ट केलेलं आहे NRTP. आता काही कंपनीज आहेत त्यांना कंपनी लॉ प्रमाणे CSR फंड, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, काही अमाऊंट त्यांना काही समाज कार्याकरता खर्च करायला लागते. तर काही कंपन्यांनी असं केलं की त्यांना सांगितलं, काही आसपास गाव आहेत त्यांनी, की बघा आमच्या गावांमध्ये आम्हाला टॉयलेट बांधून पाहिजेत, सगळ्यांनी घरासमोर तुम्ही टॉयलेट बांधून द्या, तुमच्या CSR फंडातनं बांधून द्या. म्हणजे लोकल जे आमदार हजार असतात त्याच्या कंपन्यांना सांगतात की बा तुमच्याकडे CSR फंड आहे तर आमच्या मतदारसंघामधल्या लोकांकरता तुम्ही हे CSR फंड खर्च करा. मग त्यांनी याचा फॉलोअप घेतला का, मग अशा प्रकारे CSR फंड कायद्यानुसार ते खर्च करतात. आता ह्या CSR फंडाच्या वापराकरता त्यांना जे रिस्ट्रिक्शन आहे कंपनीच्या कायद्याप्रमाणे तो हा खर्च करतात. समजा एखाद्या कंपनीने 1 करोड खर्च केला आणि ज्यावर त्यांना 18 लाख GST द्यायला लागला, तर हे टॉयलेट बांधा 1 करोडचा आम्ही खर्च करतो, सगळ्या आसपासच्या गावामध्ये आम्ही टॉयलेट बांधून देऊ. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरने सगळ्याकडे ते काम केलं आणि 18 लाख रुपये GST. आता इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस हा खर्च आहे की नाही, मी बिझनेस करतच नसतो, कंपनी नसती तर मला CSR फंड आलाच नसता ना. हे ऑब्लिगेशन कशामुळे आलं आहे, बिझनेस करतो म्हणून आलं आहे. त्यामुळे सेक्शन 16(1) ची कंडिशन ह्याला लागू होती की 16(1) प्रमाणे इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, म्हणजे आम्ही कंपनी आहोत आणि कंपनी कायद्याप्रमाणे या निकषाप्रमाणे CSR फंडमध्ये हा खर्च करायला लागतोय. जर बिझनेस नसता खर्च आलाच नसता ना, म्हणजे बिझनेस करतोय म्हणून खर्च येतोय, तर ह्याचा ITC मिळायला पाहिजे. आणि मग
या 18 लाखाचा ITC हे लोक घेत होते. आणि तुम्हाला घेता येणार नाही असं 17.5 मध्ये दिलेलं नव्हतं. 17.5 म्हणतो मिळणार नाही. अदरवाईज काय कंडिशन आहे, इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. ओके, तुम्ही कुठला इन्व्हॉइस अप्लाय घेतला तर ITC मिळेल. आणखीन अटी शर्ती काय आहेत, ॲक्च्युली गुड्स रिसिव्ह केले असले पाहिजे, त्याचा इन्व्हॉइस असला पाहिजे, तुम्ही तो इन्व्हॉइस आला पाहिजे, सप्लायरने टॅक्स भरला पाहिजे, सेक्शन 38 मध्ये रिस्ट्रिक्ट असता कामा नये. हे सगळं बघितलं ना आपण. याप्रमाणे त्यांचं म्हणणं होतं की बरोबर आहे, आम्ही बिझनेस करता घेतलाय, सप्लायरला आम्ही टॅक्स दिलाय, त्यांनी आम्हाला इन्व्हॉइस दिलाय, त्यांनी तो टॅक्स भरलेला आहे, तो येत आलाय, आम्ही 3B क्लेम केलाय. मग त्यांनी काय केलं, हे अमेंडमेंट केली. गुड्स अँड सर्व्हिसेस आर बोथ रिसिव्ड बाय टॅक्सेबल पर्सन विच आर यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज फॉर ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू हिज ऑब्लिगेशन आहे त्यांना अंडर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी रेफर्ड टू इन सेक्शन 135 ऑफ द कंपनीज ॲक्ट. गुड सर्व्हिसेस किंवा दोन्ही त्यांनी कशाकरता घेतले, त्यांना हे ऑब्लिगेशन जे आहे ते पार पाडण्याकरता घेतले, तर त्यांना त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. तुम्ही जसा अर्थ काढता ना की बाबा हा मला सेल करायचा आहे म्हणून मी काहीतरी इन्व्हेस्ट अप्लाय घेतो, असं नाही ना. आता ऑडिट करायला पाहिजे, सेलची काय संबंध ऑडिटचा, मी म्हणाल समजलं ना. तुम्ही म्हणता की नाही CSR फंडचा कसा ITC मिळेल, बिझनेस ॲक्टिव्हिटी कुठे आहे, ऑडिट बिझनेसचा करतो बरोबर आहे. पण तसंच हे बिझनेस आहे म्हणून CSR फंड आला, इतका टर्नओव्हर झाला, कंपनी आहे म्हणून CSR फंड आला, अदरवाईज आलाच नसता ना. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की आम्ही बिझनेस करतोय म्हणून आमचं ऑडिट होतं, तसं आम्ही बिझनेस करतो म्हणून CSR फंडमध्ये ॲक्टिव्हिटी करतो. आम्हाला याचा ITC का रिस्ट्रिक्ट करा तुम्ही. 17.5 मध्ये रिस्ट्रिक्शन नाही आहे, तर आम्ही ITC घ्यायला अधिकार आहे आमचा. ह्याच्यावरती आता काय निर्णय देणार कोर्ट किंवा कुठल्याही लिटिगेशन मॅटरमध्ये. सरकारने बोलले हा मुद्दाच नको, टाकून द्या इकडे 17.5 मध्ये अमेंडमेंट करून हा टाकून दिला की बस. आता काय म्हणणं आहे, आता ठीक आहे, आता काय बोलू शकत नाही ना. मग तुम्ही सरळ सरळ सांगा. कसं होतं, एखादा अर्थ टॅक्सपेअर काढते आपल्या पद्धतीने, डिपार्टमेंट काढते आपल्या पद्धतीने, प्रत्येकजण आपापला फायदा बघणार. मग सरळ सरळ टाकलं इकडे की CSR फंडाची ॲक्टिव्हिटी करता जो काही इन्व्हेस्ट आपला घेईल जो टॅक्सेबल पर्सन त्याला ITC रिस्ट्रिक्ट केलेला आहे. आता याच्यामध्ये असं काय नसतं की कोर्टात जाईल सांगेल की हे बरं नाही, हा प्रोव्हिजन, कोर्ट म्हणतात प्रोव्हिजन केली आहे त्यांनी, प्रोव्हिजन केले की नाही, बस नाही मिळत तुम्हाला ITC. प्रोव्हिजन चुकीची आहे, तुम्ही GST काउन्सिलकडे जा, त्यांना सांगा ही प्रोव्हिजन चुकीची आहे, ते रिकमेंड करतील, GST काउन्सिल निर्णय घेईल, सरकार कायदा बनवेल. कायदा बनला ना एकदा का, कायदा बनलाय तो चुकीचा आहे याकरता कोर्ट नाही, कायद्याप्रमाणे काम चाललं की नाही हे बघणं कोर्टाचं काम आहे. कायदा बनलाय, ITC नाही आहे, बस संपला विषय. म्हणजे जे काय नियम केले, तरतुदी केल्या त्यानुसार ITC मिळणार नाही. रिस्ट्रिक्ट केला तुमचा ITC, रिस्ट्रिक्ट आहे, रिस्ट्रिक्ट आहे, बरोबर आहे, अन्याय काय नाही याच्यामध्ये. गुड सर्व्हिसेस आर बोथ यूज फॉर पर्सनल कन्झम्पशन. जर यूज केले, वापरले स्वतःच्या गरजेसाठी, काही असो, ग्रोसरी स्टोअरवाला आहे तो बोल मी काय ग्रोसरी विकत आणून दुसरीकडनं माहिती वापरणार ना, तेवढा ITC घ्यायचा नाही. मोबाईल 50 परचेस केले, 5 वापरले फॅमिली करता, 5चा ITC घेऊ नका. एक तर आउटवर्ड सप्लाय झाला तर मग कोणाला केला, एडिटर पर्सनला केला, अनएडिटर पर्सनला केला, टॅक्स तेवढा जमा करा, ही व्हॅल्यू काढा सेक्शन 15 प्रमाणे. ITC पाहिजे तर सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्यू काढा, तो सप्लाय टॅक्स भरा. आणि जर तुम्हाला आउटवर्ड सप्लाय झाला, त्या आउटवर्ड सप्लाय तसा करा वापरला, तर मग 17.5 मध्ये हा क्लॉज जी काय सांगतो नाही घ्यायचा ITC घेता येणार नाही. हा का दिला बेनिफिट, तुम्ही आउटपुट टॅक्स कलेक्ट करता म्हणून तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. तुम्ही आउटपुट टॅक्स नाही कलेक्ट करणार. इवन जर गुड्स चोरीला गेले, गुड्स हरवले, गुड्स
गिफ्ट दिले, डिस्पोज ऑफ, लॉस्ट, चोरीला गेले, डिस्ट्रॉय झाले, काही झालं, नुकसान झालं टॅक्स पेअरचं, फॅक्टरीला आग लागली, गोडाऊनला आग लागली, गुड्स जळले, ITC मिळणार नाही. इन्शुरन्स क्लेम घ्या, बाकीचं काय घ्या, ITC मिळणार नाही. आउटपुट टॅक्स मिळतोय तर इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, आउटपुट टॅक्स नाही आहे, नो इनपुट टॅक्स क्रेडिट. पॉलिसी आहे त्यांची. आता कसं होतं, $74, $129, $30 याच्यामध्ये पेनल्टी लागली तर टॅक्स जो आहे हा दुप्पट भरायला लागतो असं वगैरे असेल तर मग टॅक्स भरला त्याचा काय घेणार, इनपुट टॅक्स क्रेडिट नॉर्मली घेणार ना. आता कसं केलं तिकडे त्यांनी थोडी प्रोव्हिजन चेंज केली आणि टॅक्स नाही तर जेवढा टॅक्स चुकवला आहे 200% पेनल्टी लागेल. जर पेनल्टी म्हणून भरलं तर मग टॅक्सच्या अगेन्स्ट क्रेडिट नाही मिळत. पहिले काय व्हायचं, 200% टॅक्स भरा. तिकडे अशी प्रोव्हिजन आहे की सेक्शन 74 डिटेन्शन, सीझर आणि रिलीज हे झालं तर मग टॅक्स भरून घेतला तर टॅक्सचं क्रेडिट येतं. पण जर त्याला भरताना सांगायचं की टॅक्स नाही भरा, पेनल्टी लागेल. 200% जेवढा टॅक्स चुकवला आहे, जेवढा टॅक्स म्हणजे ती तरतूद त्यांनी पाळली नाही, त्या डिफॉल्ट सापडला तर किती टॅक्स भरायला लागतो, किती अमाऊंटचे गुड्स होते, त्याची टॅक्सुअल व्हॅल्यू किती होती, किंवा एक्झाम सप्लाय होता तर त्याची किती व्हॅल्यू त्यांना टॅक्स भरायला लागेल. तो टॅक्स नाही, पेनल्टी भरून घेतली तर मग पेनल्टीचं सेटअप काय होत नाही टॅक्सच्या अगेन्स्ट. तर पूर्वी टॅक्स होता त्यामुळे इथे टॅक्स जर भरला या सेक्शन 74 129 किंवा 130च्या केसमध्ये, 129 ई-वे बिलच्या केसमध्ये आणि 130मध्ये गुड्स जप्त केले त्यामुळे पेनल्टी लावली. आता पेनल्टीच लावली आहे तर ITC मिळणार. पहिले टॅक्स जर का शब्द आला की टॅक्स भरायला लागेल, किती, एवढी अमाऊंट आहे टॅक्सची त्याच्या दुप्पट किंवा व्हॉट एव्हर द अमाऊंट. जर चलन बनवताना मी जर टॅक्स म्हणून चलन बनवलं तर मग ते क्रेडिट मिळेल. ते क्रेडिट नाही घ्यायचं आता सांगतो. आता पेनल्टी आहे, माझ्याकडे आउटपुट टॅक्स आहे आणि माझ्याकडे जमा पेनल्टी आहे तर त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रश्नच येत नाही. ॲटोमॅटिकच तिथे काय झालं, ते रिस्ट्रिक्ट झालं. आता जेवढं तुम्हाला वरती सांगितलं गेलं आहे त्याच्यावर तुम्हाला स्वतःला टेस्ट करायचं की बा कसला ITC मिळेल, कसला मिळणार नाही. ITC ऑन कार परचेज बाय कार डीलर. कार डीलर कोणाला विकतो, कस्टमरला, याला ITC मिळेल. आता ती कार 4 जणांची आहे, 5 जणांची आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे. ITC ऑन कार परचेज बाय अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉर ऑफिशियल यूज. ऑफिशियल यूज करता कंपनीने घेतली कार, बिझनेस करता घेतली, नाही मिळणार याचा इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC ऑन कार परचेज बाय कंपनी एंगेज इन रेंटिंग आउट कार, रेंटिंग आउट ITC मिळेल. ITC ऑन कार परचेज बाय कार ड्रायव्हिंग स्कूल, यांना ITC मिळेल. ITC ऑन बसेस, 24 लोकांची बस आहे, ITC मिळेल. ITC ऑन ट्रक परचेस, ट्रक गुडसाठी घेतला जातो, रिस्ट्रिक्ट केलेलंच नाही. ITC ऑन जनरल इन्शुरन्स टेकन ऑन अ कार यूज बाय एम्प्लॉईज ऑफ अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉर ऑफिशियल यूज. आता कारचा ITC मिळत नाही, इन्शुरन्सवर मिळणार नाही. ITC ऑन मेंटेनन्स अँड रिपेअर सर्व्हिस अवेल्ड बाय कंपनी फॉर अ ट्रक, ट्रक गुड्स करताय, ITC मिळेल. ITC ऑन जनरल इन्शुरन्स सर्व्हिस टेकन ऑन कार, मॅन्युफॅक्चररला मिळतं इन्शुरन्स कंपनीचा, इन्शुरन्सचा ITC. ITC ऑन एअरक्राफ्ट बाय अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉर ऑफिशियल एअरक्राफ्ट परचेस केलं, ITC ब्लॉक आहे. ITC ऑन एअरक्राफ्ट परचेज बाय एव्हिएशन स्कूल, ट्रेनिंग देण्याकरता, ITC मिळेल. रिपेअर अँड मेंटेनन्स सर्व्हिस एअरक्राफ्ट, डायरेक्टर ऑफ अ कंपनी, एअरक्राफ्ट परचेस केलं, ITC ब्लॉक आहे. मग त्याचं सर्व्हिस, रिपेअर, मेंटेनन्स काही करा, ITC नाही मिळणार. ITC ऑन जनरल इन्शुरन्स सर्व्हिसेस टेकन ऑन वेसल मॅन्युफॅक्चर बाय वेजर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, मॅन्युफॅक्चरला ITC मिळतो. ITC on maintenance and repair services availed by a company for aircraft used for transporting its finished goods करता है, गुड्स का रिस्ट्रिक्ट केलेलं नाही, ITC मिळेल. ITC on vessels
परचेज बाय कंपनी एंगेज इन रेंटिंग आउट करता घेतात, अलाउड आहे. कॅटरिंग कॉन्ट्रॅक्ट आहे, सब कॉन्ट्रॅक्ट करतात. ITC ऑफ द सेड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी परचेस फूड आयटम फॉर बिंग सर्व टू इट्स कस्टमर फ्री ऑफ कॉस्ट, नाही मिळणार ITC. फूड बेवरेजेसचा ITC ब्लॉक आहे. AB and Company, a caterers of Amritsar, has been awarded a contract for catering in marriage to held at Ludhiana. AB and Company has given subcontract for supply of snacks to be served. आता कोणाला इथे कोण आहे, ITC घेणारा कोण आहे, त्याप्रमाणे सबकॉन्ट्रॅक्ट केलं आहे. सेम लाईन ऑफ बिझनेस आहे, इथे ITC मिळेल. ITC ऑन आउटडोर कॅटरिंग सर्व्हिसेस अवेल्ड बाय कोणी घेतली, गारमेंट एक्सपोर्टर फॉर त्यांच्या इव्हेंट करता, ITC ब्लॉक होईल. आउटडोर कॅटरिंग सर्व्हिस इज अवेल्ड बाय कंपनी टू रन अ फ्री कॅन्टीन इन इट्स फॅक्टरी. फॅक्टरीमध्ये कॅटरिंग सर्व्हिस घेत आहेत, कशा करता, त्यांना फॅक्टरी ॲक्टप्रमाणे काय कॅन्टीन करणं हे गरजेचं आहे. कायद्याप्रमाणे त्यांना ते कॅन्टीन ठेवायलाच लागेल, तर त्यांना ITC अलाउड होईल. त्यांना ऑब्लिगेटरी आहे, त्यांच्यावरती हे ऑब्लिगेशन आहे. द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ अ कंपनी हॅज बीन मेंबरशिप घेतलं, मेंबरशिप ब्लॉक आहे. अनलेस दुसरा कुठला लॉ कंपल्सरी करत नाही. अ कंपनी अवेल सर्व्हिसेस ऑफ अ ट्रॅव्हल एजन्सी फॉर ऑर्गनायझिंग अ फ्री वेकेशन, हे पण असंच आहे, बाय डिफॉल्ट ब्लॉक आहे. जर दुसऱ्या कुठल्या कायद्याने ऑब्लिगेशन असेल तर मग ITC मिळेल. वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस अवेल बाय सॉफ्टवेअर कंपनी फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ ऑफिस बिल्डिंग, ITC ब्लॉक. जर तिकडे दिलं की हे कॅपिटलाइज न करता एक्सपेन्स म्हणून ते घेत असतील तर ITC अवेल करता येईल, अलाउड होईल. एक डेव्हलपर्स प्रोक्युअर सिमेंट, पेंट अँड रॉड्स सर्व्हिसेस ऑफ आर्किटेक्ट अँड इंटेरियर डिझायनर फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ कमर्शियल कॉम्प्लेक्स फॉर ऑन इट्स ओन फॉर, पुढे काय म्हटलं, वन ऑफ इट्स क्लायंट करता घेत आहेत. मला एखादा कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायचा आहे म्हणून मी इन्व्हर्ट सप्लाय घेतो गुड सर्व्हिसेसचा, तेव्हा ITC ब्लॉक नसतो. अ कंपनी बाईज सिमेंट, टाइल्स अँड अवेल द सर्व्हिसेस ऑफ अन आर्किटेक्ट फॉर रिनोव्हेशन ऑफ इट्स ऑफिस बिल्डिंग, द कंपनी हॅज बुक सच एक्सपेंडिचर इन इट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे कॅपिटलाइज नाही केलं तर याचा ITC अलाउड होईल. Goods services used by a automobile company for construction of a foundation. आता हे प्लांट अँड मशिनरीचं आहे. यूज इन प्रोडक्शन प्रोसेस इज टू बी माउंटेड परमनंटली. ऑटोमोबाईल कंपनी काय करतं, कन्स्ट्रक्शन करतं ऑफ अ फाउंडेशन ऑन विच कंपनी, म्हणजे हे प्लांट अँड मशिनरीचा खर्च आहे, ITC अलाउड. Ahuja and Company, a work contractor of Noida, has been awarded a contract for construction of a commercial complex in Lucknow. The firm avails services of Mr. Patil, a local work contractor of Lucknow, for the construction of a complex. ITC and such work contract service availed by Ahuja and Company. ITC and work contract services availed by manufacturing company for construction of pipeline. Outside म्हटले फॅक्टरीच्या outside block. आणखीन आहे टेलिकम्युनिकेशन टॉवर, पण काय प्लांट अँड मशिनरीचा भाग नाही, त्याचा ITC ब्लॉक आहे. कंपनी बाईज सिमेंट, टाइल्स, आर्किटेक्ट, कन्स्ट्रक्शन ऑफ ऑफिस बिल्डिंग ब्लॉक. एक डेव्हलपर प्रोक्युअर सिमेंट, पेंट, आयर्न रॉड सर्व्हिसेस, आर्किटेक्ट. कंपनी बाईज सिमेंट, टाइल्स, याच प्रकारे आहे सगळं बघा तुम्ही, आणि हे पण तुम्हाला बघायचं आहे. ओके, वरती हे खर्च आहेत, यातला कुठला अलाउड आहे आणि कुठला रिस्ट्रिक्ट होईल, याप्रमाणे एकूण ITC किती मिळेल. म्हणजे ज्या वेळेस इथे जेव्हा मी भरत असेल GST 3B, यामध्ये काय होतं, हा 3B भरत असताना ITC ऑन अदर इनवर्ट सप्लाय, हा जो 5वा पॉईंट आहे, इकडे हा सगळा ITC काय होईल, ऑटो पॉप्युलेट होईल, लक्षात घ्या. तर मग जो इन्व्हर्ट सप्लाय घेतला गेला आहे 17.5 मध्ये कुठला ब्लॉक आहे किंवा इन द कोर्स ऑफ फर्दर बिझनेस कुठला नाही आहे हे बघून त्याप्रमाणे ITC अवेल
10-80. इकडे आला किती, इकडे 15 लाख येईल, 20 लाख येईल, बाकी रिव्हर्स करायला पाहिजे. सर्क्युलर दिलं, यात हेच म्हटलंय की तिकडे जी काय अमाऊंट येईल ती येऊ दे, तुम्ही इकडे काय करा, तुम्ही इथे ॲज पर रूल 17.5 जर रिस्ट्रिक्ट होते ते इकडे दाखवा, ती रिव्हर्स करा. इकडे अमाऊंट सगळी येणार, सगळ्या सप्लायरला मी माझा एकशे नंबर देणार, तो इन्व्हेस्टवर टाकणार, तो G7 दाखवणार, सगळं 2A मध्ये येणार, 2B येणार, आणि सगळं 3B मध्ये काय होणार, ऑटो कॉपरेट होणार. इथे ऑटो कॉपरेट झाला म्हणून सगळं ITC घेता येतो का, याचं उत्तर नाही. मी बघा रूल 38, 42, 43, 17.5 मध्ये जर ITC ब्लॉक होत असेल तर तेवढा काय करा, खाली रिड्यूस करून घ्या, आणि मग जो येईल तो नेट ITC अवेलेबल A-B जेवढा आला त्यातनं मग B मध्ये 2 पॉईंट्स आहेत, यातनं जो वजा होईल फायनल ITC खाली येतो, तेवढाच त्याने घ्यायचा आहे. आता जरी ऑटोप्लेट झालं, सगळं ऑटोमॅटिक झालं, तर डिपार्टमेंटला हे काम ऑलवेज राहील की ITC जो ब्लॉक आहे तो घेतला असेल की नाही. मग हे सगळं बघण्याचं काम ऑडिटला तर होतच होतं की कुठले कुठले इन्व्हर्ट सप्लाय घेतलेत, गुड्सचे किती आहेत, सर्व्हिसचे किती आहेत, कॅपिटल गुड्सचे किती आहेत, मग एक्झाम सप्लाय आहे का, टॅक्सेबल सप्लाय आहे का, याप्रमाणे ते ठरतं. त्याला एवढं कळलं. 17.5 पहिले घेतला, 17.1, 2, 3, 4 घ्यायचे. कोणी बिल्डिंग कोणाची आहे बघा, तुम्हाला मी काय सांगतो की तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करता का, जर गव्हर्नमेंट टॅक्सेबल सप्लाय करतच नाही, त्याचा GT नंबरच नसेल, TDS करता असेल GT नंबर, त्यांना काय उपयोग आहे. मी तुम्हाला कसं सांगितलं, एक फॅक्टरी आहे, त्यांना गोडाऊन बनवायचं आहे, गोडाऊन जर बनवायचे आहे त्यांना, किंवा नवीन फॅक्टरी रिकन्स्ट्रक्ट करायची आहे बाजूला वेगळ्या जागेत, किंवा जी आहे ती पाडून नवीन बनवायची आहे, ITC त्याचं ते कॅपिटलाइज होतं. ती जी प्रिमायसेस बनेल, इम्युन प्रॉपर्टी बनेल, ती बॅलन्स शीटला जाईल, हे लक्षात घ्या. तिकडे जो शब्द आहे की रजिस्टर्ड पर्सन किंवा टॅक्सेबल पर्सन, त्यामध्ये जो येतो त्यांनी खर्च केला इम्युन प्रॉपर्टीवरती, आणि जर तो प्रॉफिट अँड लॉसला येत असेल तर ITC आहे, कॅपिटलाइज केला तर ITC नाही, असं आहे ना. तर माझं घर आहे, मी रिकन्स्ट्रक्ट केलं, माझ्याकडे GT नंबरच नाही आहे, मला काय उपयोग त्या ITC किंवा ह्या माझ्याशी संबंधित हा कायदा येतच नाही, या कायद्याचा माझ्याशी काही संबंध नाही ना. मी रजिस्टर्ड पर्सन आहे ना मी टॅक्सेबल पर्सन आहे. ते दिलंय कोणा करता, तुम्ही टॅक्सेबल पर्सन आहात का, पहिली स्वतः हे विचारा. जर तिकडे त्यांनी शब्द वापरला आहे, work contract services when supplied for construction of immovable property, आणि तुमचा कुठला बिझनेस पण नाहीये, म्हणजे यातले कुठले शब्द तुम्हाला लागूच होत नाही. इथे आलाय टॅक्सेबल पर्सन, ओके, आणि ही जी प्रोसेस आहे सप्लाय झालाय, तुम्ही सप्लाय कशा करता घेता. 16 काय म्हणतो, इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, जर इन्व्हर्ट सप्लाय घेतला असेल तर ITC मिळेल. तुम्ही सप्लाय कशा करता घेतला, बिझनेस पर्पज घेतलाच नाहीये, तुमचा कुठला बिझनेस नाहीये. बिझनेस इन्क्लूड्समध्ये काय येतं, ही डेफिनेशन दिलेली आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंट येतं, पण तशी ॲक्टिव्हिटी बिझनेस गव्हर्नमेंट करताय का. तुम्हाला फक्त एकच सेक्शन विचार घेऊन चालत नाही, बाकीचे आपण इतर लिंक त्याच्या लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही सप्लाय करता, तो सप्लाय टॅक्सेबल आहे, ओके, आणि तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेता, आणि 17.5 मध्ये तो इन्व्हर्ट सप्लायची ॲक्टिव्हिटी जी आहे ती ब्लॉक केलेली नाही आहे, तर ITC मिळेल. आणि तुम्ही आउटवर्ड सप्लायच करत नाही, तुमचा कुठला बिझनेसच नाही, ओके, गव्हर्नमेंटचा त्यांचा कुठला बिझनेस नाही आहे, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, त्यांचा कुठला बिझनेस नाही आहे, ते कुठलाही टॅक्स कलेक्ट नाही करत, ते TDS काय करतात, डिडक्ट करून ती ॲक्टिव्हिटी करतात, कारण ते ऑब्लिगेशन असल्यामुळे सेक्शन 52 सर.
बाकीचे काही करत नाही. 51, 52 जे असेल ते. ओके. जर कुठला टॅक्स कलेक्टच करत नसतील तर ITC घेऊन त्याचा वापर कुठे करणार? हे इलॉजिकल झालं ना मग. किंवा जरा ITC घेता येईल, घेऊन घेत राहा ITC, घेऊन वापरणार कुठे तो ITC? आणि सगळ्यांना जर का ITC अशा प्रकारे बेनिफिट मिळायला लागलं तर मग टॅक्स जमाच नाही होणार. असं आहे. मग जिकडे गव्हर्नमेंटकडनं टॅक्स घ्यायचा नाहीये तिकडे ते एक्झाम केलंय की गव्हर्नमेंटला सर्व्हिस दिली, गव्हर्नमेंटला एक स्पेसिफिक डिपार्टमेंट त्यांना काय दिलं, गुड सर्व्हिसेस, तर इथे एक्झाम दिलेलं आहे. पण जिकडे गव्हर्नमेंटकडनं टॅक्स घ्यायचा आहे तिकडे घेतला जातो. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, त्यांची कुठल्याशी ॲक्टिव्हिटी नाही आहे आणि तो सप्लायच्या स्कोपमध्ये येते एखादी ॲक्टिव्हिटी आणि ती एक्झाम नाही आहे तर गव्हर्नमेंटवरती पण टॅक्स लागणार.